नमस्कार. कथनी आणि करणीमधलं अंतर जे आहे हे जर ओळखायचं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत जे जे काही बोलले आणि जे जे काही सत्तेमध्ये आल्यानंतर वास्तवात आहे याच्यातलं अंतर आपल्याला ओळखावं लागेल. आपण बघा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की पुढच्या 5 वर्षात दरवर्षी 10% विजेचे दर कमी होऊन 50%पर्यंतचा रिलीफ जो आहे तो जनतेला मिळणार, शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करणार. आज प्रत्यक्षामध्ये अशी आहे परिस्थिती आहे की वीज दर हे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जे आहे ते 16 ते 25% जे आहे 20 ते 40% या वीज दराची वाढ होणार आहे. ज्या पद्धतीचं प्रपोजल MSEDCLनी MERCला म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन जे आहे त्याला जे सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की 20 ते 40% दर वाढणार आहे. सामान्य माणसाचं कंबरड जे आधीच महागाईनं बेरोजगारीनं तो मोडल्या गेलेलं आहे ते आता वीज दर वाढल्याने सुद्धा मोडल्या जाणार आहे. याच्यामधली खरी मेक अशी आहे की हे मल्टी इयर टॅरिफ पॉलिसी असते, एक बहुवर्षीय वीज दर धोरण हे 5 वर्षासाठी राबवलं जातं. आता प्रत्यक्षामध्ये परिस्थिती काय झालेली आहे की 2024 डिसेंबरला पहिल्यांदा हे धोरण डिक्लेअर झालं, मग जनसुनावण्या झाल्या, मग डिसेंबर 2025ला पुन्हा दुसरं बहुवर्षीय वीज दर धोरण जे आहे ते जाहीर करण्यात आलं. का कुणाला माहित नाही. 25 ते 30 2025 ते 2030 या वर्षांसाठी हे लागू होणार आहे. मग एक डायरेक्टर रिटायर झाले म्हणून मग पुन्हा नवीन धोरण आणण्यात आलं आणि ते धोरण आणण्याच्या मागचं गमक जे आहे जे आम्हाला कळत आहे ते खरं आहे खोटं आहे देवेंद्र फडणवीसांनी क्लिअर करावं की IPO आणायचा आहे, कसंही करून प्रॉफिटमध्ये बॅलन्स शीट ठेवायची आहे आणि अदानीला महाराष्ट्राचं वीज जे आहे वीज डिपार्टमेंट MSEDCL जेनको हे सगळं जे आहे ते अदानीच्या घशात घालायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी जे आहे ते क्लिअर करावं हे खरं आहे की खोटं आहे. काल नागपूरला या संदर्भामध्ये जनसुनावणी झाली. त्याचं कारण असं आहे की 28 मार्च 2025ला जे धोरण लागू झालेलं होतं ते धोरण योग्य होतं, लोकांना ते पटलेले होतं, त्याच्यामध्ये तोटा कमी होता, फायदा जास्त नव्हता, तरी लोकांनी ते मान्य केलं होतं. पण आता ते बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या लोकांना जावं लागलं जनहित याचिका घेऊन आणि सुप्रीम कोर्टाने झापलं, MSEDCLला झापलं आणि पुन्हा एकदा जे आहे ते जनसुनावणी घेण्याकरता सांगितलं. मागचं जे धोरण आहे ते जनसुनावणी न घेताच यांनी राबवण्याचा प्रयत्न केला होता.